आज आपण बोलूयात आणखीन एका प्लेअर बद्दल, लेजंड, गोट, जसप्रीत बुमराह बद्दल. जसप्रीत बुमराहचा परफॉर्मन्स आपण या T20 वर्ल्ड कप मध्ये बघितलं तर आपल्याला कळेल की तो किती इम्पॉर्टंट होता हे वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी. 8 इनिंगमध्ये इकॉनॉमी त्याचा 6.21 आहे आणि हायेस्ट विकेट टेकर होतो या टुर्नामेंटचा. त्यांनी 14 विकेट्स घेतल्यात. ज्या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं, आपण स्वतः सेमीफायनलमध्ये 250, फायनलमध्ये सुद्धा 250 आपण स्कोर सेट केला होता. अशा टुर्नामेंटमध्ये एक बॉलर 6.21चा इकॉनॉमी रेट कन्सिडर करून 14 विकेट्स घेतोय. हे दाखवतो की तो किती इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट पार्ट आहे इंडियन क्रिकेट टीमचा. 2024 मध्ये तो मॅन ऑफ द टुर्नामेंट होता. या वर्ल्ड कपमध्ये 2026च्या T20 वर्ल्ड कपमध्ये पण ऑलमोस्ट तो मॅन ऑफ द टुर्नामेंटच होता. पण आपण संजू सॅमसनला दिलं, कारण संजू सॅमसनचा परफॉर्मन्स सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट होता. या वर्ल्ड कपमध्ये मला असं पर्सनली वाटतं त्याच्या 3 इनिंग्स होत्या, ज्या 3 इनिंग्समध्ये त्याचा परफॉर्मन्स अप टू द मार्क होता आणि असं म्हणता येईल की तो खूप इम्पॉर्टंट होता. आणि ते तिन्ही मॅचेस क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल होत्या. क्वार्टर फायनल म्हणजे वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी एकाच ओव्हरमध्ये शिमरन हेटमायर आणि रोस्टन चेस जे दोघं सेट होते आणि चांगला परफॉर्म करत होते त्या मॅचमध्ये, त्यांना त्यांनी एकाच ओव्हरमध्ये आउट केलं आणि जो टार्गेट मोठा वाटत होता तो रिस्ट्रिक्ट केलता डेथ ओव्हरमध्ये सुद्धा चांगली बॉलिंग करून. 196चं टार्गेट जे होतं ते आपल्याला भेटलं होतं. एक वेळ असं वाटत होतं की कदाचित ते टार्गेट 220-225 पर्यंत गेलं असतं, पण जसप्रीत बुमराहच्या कमाल लाजवाब बॉलिंगमुळे आपण ते टार्गेट कमी केलं. 196 पर्यंत आपण त्यांना थांबवून ठेवलं. दुसरी मॅच जी आपण होती, जी मला वाटतं ती सेमीफायनल, मला नाही सगळ्यांनाच वाटतं सेमीफायनलमध्ये सुद्धा डेथ ओव्हरमध्ये त्यांनी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्याच्या 14 रन दिले होते. ज्या वेळेस इंग्लंडला 13 रन प्रति ओव्हर पाहिजे होते, तिथे जसप्रीत बुमराहने 2 ओव्हरमध्ये 14 रन दिले. ब्रिलियंट बॉलिंग टाकली होती त्यांनी आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण इंग्लंड विरुद्धची जी मॅच फायनल ओव्हरमध्ये जाऊन जिंकलो. 30 रन पाहिजे होते, सगळ्यांना माहिती होतं, ते काही जास्त डिफिकल्ट नव्हते आणि आपण ती मॅच जिंकलो. आणि शेवटची मॅच आपण जर बघितली न्यूझीलंड विरुद्ध, तिथे त्यांनी 4 विकेटा घेतल्या. त्याची सगळ्यात इम्पॉर्टंट विकेट जी होती ती रचिन रवींद्रची होती. फायनल मॅचमध्ये त्यांनी पहिल्याच बॉलला रचिन रवींद्रला आउट केलं होतं. सेमीफायनलमध्ये सुद्धा मी सांगायचं विसरून गेलो, हॅरी ब्रुकला त्यांनी पहिल्याच बॉलला आउट केलं होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं होतं की सेमीफायनलमध्ये सुद्धा त्याचा परफॉर्मन्स इम्पॉर्टंट होता. फायनलमध्ये सुद्धा त्यांनी रचिन रवींद्रला आउट केलं होतं पहिल्याच बॉलमध्ये. आणि फायनल मॅचमध्ये त्यांनी त्याच्या 2 ओव्हर, जे कधी झालं नव्हतं पूर्ण वर्ल्ड कपमध्ये, त्यांनी त्याच्या 2 ओव्हर पॉवर प्लेमध्येच पूर्ण केल्या होत्या. आपण बघितलं होतं की सेमीफायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध इंग्लंडला एक मोमेंटम भेटून गेला होता. पॉवर प्लेचा शेवटचा ओव्हर वरुण चक्रवर्तीने टाकला होता, तर तिथे 23 रन निघाले होते. ती चुकी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने केली नाही. त्यांनी जसप्रीत बुमराहला एक टास्क दिला की बाबा कमी रन दे किंवा कमी ह्या एवढ्या XYZ रनामध्ये रिस्ट्रिक्ट कर आणि आपल्याला भारताला विजय मिळवून दे. आणि ते टास्क त्यांनी पूर्ण केला. आपण बघितलं 2 ओव्हर त्यांनी टाकल्या होत्या पॉवर प्लेमध्ये, रन पण कमी दिले आणि विकेट्स पण घेतल्या होत्या. आणि बाकीच्या नंतर 3 विकेट त्यांनी ज्या घेतल्या होत्या, मला वाटतं जिमी निशम होता त्याच्यात, मॅट हेनरी होता आणि मिचेल सॅक्टर होता. ऑलमोस्ट मॅच संपलीच होती, आपल्या सगळ्यांना माहिती होतं, कारण पॉवर प्लेमध्येच आपण अशी ब्रिलियंट बॉलिंग केली होती. आणि त्याच्यात जसप्रीत बुमराहचा सुद्धा तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट रोल होता त्यांना रिस्ट्रिक्ट करण्यासाठी पॉवर प्लेमध्ये, कारण त्यांनी रचिंद्र रवींद्रची विकेट घेतली होती. सो एकंदरीत आपण बघायला गेलं, आपण का जसप्रीत बुमराहला लेजंड म्हणतो हे त्यांनी या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा दाखवून दिलं. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो होता. जसप्रीत बुमराह टेस्टमध्ये नंबर 1 बॉलर आहे. T20 तो एवढं खेळत नाही, पण जेव्हा पण भारताला त्याची गरज असते तो ब्रिलियंट परफॉर्म करतो आणि भारताला जिंकून देतो. सो थँक्यू जसप्रीत बुमराह.